महाराष्ट्राला मिळाले गुजरातचे राज्यपाल। गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलाय। आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। यावेळी राज्यपाल देवव्रत यांनी संस्कृतमधून शपथ घेत अनेकांचे लक्ष वेधले। पण महाराष्ट्राचे हे नवे राज्यपाल कोण आहेत ते जाणून घेऊया। रोहतकमध्ये आचार्य देवव्रत यांचा जन्म झाला। मूळच्या हरियाणाच्या असणाऱ्या आचार्य देवव्रत यांच्या आयुष्यावर आर्य समाज आणि स्वामी दयानंद यांच्या शिकवणीचा खोलवर प्रभाव आहे। देवव्रत हे कुरुक्षेत्रातील एक गुरुकुलाचे प्राचार्य होते। नैसर्गिक शेतीला एक मिशन बनवण्यात गुंतलेले आचार्य देवव्रत अतिशय सात्विक जीवन जगतात। त्यांच्या पुढाकाराने गुजरातमधील हलोल येथील देशातील पहिले नैसर्गिक कृषी विद्यापीठ देखील सुरू झाले। तर जगदीप धनगड यांनी राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपती पदाच्या संभाव्य नावांमध्ये त्यांचाही उल्लेख होता। आचार्य देवव्रत यांनी ऑगस्ट 2015 ते जुलै 2019 पर्यंत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम पाहिले। त्यानंतर जुलै 2019 पासून गुजरातचे राज्यपाल म्हणून ते कार्यरत असून त्यांच्या अनुभवामुळे आणि प्रशासकीय कौशल्यामुळे त्यांना आता महाराष्ट्राची ही जबाबदारी देण्यात आली आहे। दरम्यान महाराष्ट्राला आता गुजरातचे राज्यपाल देण्यात आल्याने नागरिकांच्या यावर काय प्रतिक्रिया असणार ते पाहावं लागेल। तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राइब करायला विसरू नका।